अबीरराव, आता खऱ्या अर्थाने कागदोपत्री तुम्ही आपल्या गुरुकुलाचे मालक झालात। या साम्राज्याचे खरे राजे होणार बरं का तुम्ही। थँक्स आजोबा। आता बघाच हे गुरुकुल मी कसं चालवतो ते। अख्ख्या पुण्यात आपलं गुरुकुल भारीच असणार म्हणतो मी। मोठा मालक झालास म्हणून हवेत नको उडूस, अभ्यास करा आधी। अगा हे मी मोठा झाल्यानंतरच बोलतोय की ग। कळलं, चला आता। आई 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 हो, ते एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बघा तुला। अगा आज तो सुपर हिरो भेटला असतो बघा मला। सुपर हिरो कोण रे? अगा असं काय करतेस? तो त्या दिवशी बेळगावात त्या रतनला जाम चोपला होता बघा, तो सुपर हिरो म्हणतो मी। त्यानंच माझी मदत केली की। अच्छा, अरे मग माझी भेट घालून द्यायची ना, मलाही आभार मानायचे होते त्यांचे। अगं आई, तू तेव्हा नव्हतीस ना, तू आत कचेरीत होतीस। तू जर तिथे असतीस तर तुमच्या दोघांची भेट घालून दिली असती मी। खूप भारी असतात बघ ते। कोण होता रे तो माणूस? नाही, त्याचं एवढं कौतुक करतोय, नाही तू उगाच कोणाला सुपर हिरो वगैरे म्हणणार नाहीस, माहितीये मला। आजोबा, ते ओवीचे बाबा असतात बघा। अच्छा, ओवीचे बाबा म्हणजे ते गोड गाणं गाणाऱ्या मुलीचे बाबा का? अशा माणसाला भेटायलाच हवं, ज्याच्या मुलीच्या गळ्यात साक्षात सरस्वती बसते। अजिबात नाही बाबा, उलट त्यांना न भेटलेलं बरं आहे। काय असं काय म्हणतेस? कारण ओवीच्या बाबांचा त्याच्या गाण्याला नकार आहे। काय सांगते? असा कसा बाप? त्या मुलीच्या गळ्यात साक्षात सरस्वती बसते, हा? तिचं गाणं आवडत नाही बापाला? कमालच झाली। तिचं गाणं म्हणजे देवाने तिला दिलेली देणगी आहे, त्याची कदर करायला हवी, नाही का? असू द्या, प्रत्येकाचे विचार असतात, आपण नाही मध्ये पडू शकत। हो, पण मला एवढंच कळतंय की आपण ओवीच्या गाण्याचं सोनं करायला हवं। हे आहेच म्हणा। बरं चला, आपलं काम झालेलं आहे, आपण आता जाऊया। आणि कसं आहे ना, नवीन मालकाकडनं पार्टी घ्यायची की आपल्याला। हो, हाऊ हाऊ। चल की रे वांग्या। मोनिका ऐक ना प्लीज, तुला जी काय शिक्षा द्यायची ना ती ती मला दे। हे बघ, ह्या सगळ्यात ओवीची काहीच चूक नाही आहे, प्लीज। असं कसं हा? खोटं बोलून दोघी गेलात ना बाहेर, सगळ्यांना मूर्खात काढलं दोघींनी एकत्र मिळून ना। क्लासेससाठी दोघी एकत्र जात होता, दोघींनी एकत्र चूक केली म्हणजे दोघींना एकत्र शिक्षा मिळणार। अँड डोंट वरी, मी तुम्हाला इतकी मस्त शिक्षा देईन की त्या शिक्षेनंतर तुम्ही गाणं हा वर्ड सुद्धा काढणार नाही तुमच्या तोंडातून, हा?